संध्याकाळी नाशिक शहरातून आपली एक बाईक रॅली निघते. आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्मिती पूर्वतयारी साधारण एक महत्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघली. मशाली, भगवे झेंडे आणि उद्या सकाळी 9:30 वाजता शिबिराला सुरुवात. आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील. बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात. पण माझं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे. आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे म्हणीय विचार हे महाराष्ट्रात पोचणार नाही. भाषण त्यांचं होणार आहे. आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये हयात असतील तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असतं. आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत. नाशिकलाही हा प्रयोग करण्याचं आमचं काम चालू आहे. त्याला तांत्रिक फार बाबी असतात. AI वगैरे असं म्हणत नाही. AI फार पुढली गोष्ट आहे आणि AIचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो. तर पाहू उद्या किती त्याला आम्हाला यशस्वी होतोय ते. साहेब, बीड सायबर पोलीस मधले निलंबित पोलीस उपनिरीक्षक कासले त्यांनी आरोप केला की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठका माझ्याबरोबर घेऊन वाल्मिक कराराचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन आखला, त्यांनी आरोप केला. तर त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं. आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ऍक्शन का झाली. म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला. आणि ते कोण ह्याच्या मागे हे लोकांसमोर यायला पाहिजे.